हा हेल 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 धन्यवाद बुवा, चांगल्या प्रकारे गजर सादर केला. हॅलो, या ठिकाणी जे भजन रसिक थांबलेत, खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्याने प्रार्थना करताय. बुवा तुझ्या त्यात हिंमत आ. ठीक आहे, मी म्हणतोय कन्नड या चॅलेंज देऊन सांगते बुवा, नेक्स्ट टाइम ज्यावेळी बारी असणार ना, ही जी कन्नड गाणी मी रेकॉर्डिंग करून घेतलंय ही सगळी मानणार, कारण तुम्ही माझ्यावर जास्त काय बसत नाही. हे चॅलेंज आपल्या बुवा कालन, कारण मी कसं आहे माहिती आहे, पहिल्यांदाच माझ्यावर बसला असतो मी, माका तुमचा अंदाज नाही. ठीक आहे, युट्यूबच्या माध्यमातून तुमका मी ऐकलेले बारी, ह्याच्या नेक्स्ट टाइम बघतोय ना, अहो कन्नड या गाणं, इंग्लिश या गाणं आणि बारशाचं घेतलंस, बाकी सगळी बिचारी घरात गेली. तू हिंमत असं 10,000 तुका दिला नाही, मग थांबले असते ना. एवढं मोठं किंग तो. आणि माझ्या या गावात भरपूर बारी झाली. ह्याच गावात जर नवीन असते ना मी, तर 100% पुराण होते, कारण 7-8 बारी माझी हळद झाली, सगळ्यांना माहिती आहे उदय बारकर किती बोलता तो वागदेकर. आणि दुसरी गोष्ट, सत्य पूजा समोरा एखाद्या बुवा उगत डाग लावायचो नाही. काही मी दारू पिऊन गेलेलो, अरे अरे एक नंबर एवढं तू हे वागदेकर. आता मगाशी एक बियर पियालस तू, 90 मारलस आणि बारीक केलंस, तुला शरम नाही वाटत? मस्त म्हणत येऊ आणि माका तू मारू गेलो म्हणून येऊ सांगता माका. अरे आमच्या हे अँड्रो गप टाकी नाही सो करून पाठवून सांग तू. मधी बोलायचं नाही आहे वागदेकर, मधी बोलायचं नाही. तुमचा तुम्ही बघा, एखाद्या बुवाक बाहेर, हे वागदेकर स्टॉप. नाही 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 टाकी नाही सो गप नाही, टाक देतोय मी, मी नंतर देतोय, मी देणार. मगाशी 90 मारलंस तू माझ्या पुढ्यात, सांगितलं शप्प सत्य समोर. मग माका सांगा तुम्ही, मी बाहेर ज्यावेळी गेलोय, मग त्यावेळी तुम्ही काय म्हटलास की उदय बर्गर ह्या, हा अरे मग तू बोललासच का? बोललासच का? टाकी नाही सो तो वाटला काय गुंडूक आणि फुंडूक दाखव, उदय बर्गर दाखवू नको, कळला? अरे काय तू काय येता भंगारवाल्या, तुका काय येता? गप तू काय गप, युट्यूबला जाता, उद्या लोकांनी ऐकलं तर म्हणती काय 27 माणसाच्या कुटुंबात एक सुद्धा पियत काय अंदाज देतोय हो सोडून. माझं तसं विषय नाही, पण उगाच एखाद्या युट्यूब आहे उद्या आमका डाग लागत आयुष्यभर. हा मग तुम्ही पिणारे बुवा आमका काय सांगतात? हा हा मग पियाला सांगतोय ना मी, समोर सांगतोय तुमच्या. हा म्हणूनच बोलताय मी. हा चालत, कारण बुवा लक्षात ठेव, माकाच्या अर्थी बोललात बाहेर गेलो यो घेणार. अरे आम्ही आयुष्यात कधी केला नाही बुवा, कळला? आयुष्यात. हा मग बरोबर तेच मग बोलायचं नाही युट्यूबच्या माध्यमातून. एखाद्या बुवा डाग लावायचो नाही, बाहेर गेले म्हणजे ह्या करू गेले मी. अरे मग बघा, म्हणजे अजून सुद्धा तो माणूस म्हणता इतके वेळ राहिलेच कशा? मग तू झक मारून लग्न केलं होतं, तू कशा केलेलं मगाशी? मग काय अहो तुमच्या डोक्यावर लक्षात ठेव, काय तूच सांग ना मग पेटू काय भावेस तू. म्हणजे खरोखर आयुष्य पण तुमच्यासारखे भजन रसिक आमका ह्योच माका सांगता पेट, आणि पेटवलं म्हणता गप्प. मारामारी कोण करता? एका सांगतोय मी भावेश, या सांगतोय मी सुधराक हवे. हा बरोबर नाही हो. मी आता बाहेर गेले, एका गेले, ह्यो म्हणता लावूक गेलो, या काय? मग ह्यो जो माणूस पितात त्यांना सांगायचं बाबा मी पितोय म्हणून, विषय संपलो. सारे ग वा हो, कसा अंगाशी झोमला नाही हो. मग माका तेवढे मी जीव देऊ जायत होते. म्हटलं काका जर उद्या कळला मी पितोय, आई शपथ बारी संपलो विषय. बायको माझी वाहनेन मारीत माका तुटक्या.
ह्या युट्यूबच्या असा बोलू नको पियो म्हणजे काय पण आपला मी तुमका माका सांगा तुम्ही तुमच्या मी व्यंगावर बोलले काय लिंबू उगाच आपला वड्यात म्हणजे एक चन काय त्या गाणं घातला काय त्या मगाशी म्हटलं त्या हा अरे काय मी हो मी चॅलेंज देऊन हे का चॅलेंज देते चॅलेंज तुझ्या पुढापटात खैती बारी असू दे भल्या भलंबरोबर बारी केले बुवा गर्व नाही पण तुम्ही जे कन्नड म्हटलात ना ही पुढच्या बारी जर नसली अपोजिट तर उद्या बरं का भजनच सोडणार तर पहिल्यांदाच माझ्याबरोबर बसलास आणि अध्यात्माचा विषय सांगता उद्यातून पुराण वाहतूक सुरुवात करतोय मी आईश पुतणं वाचणार वागदेकर बुवा तयारीतच जाणार हय माझे 5-6 बारी झाल्यामुळे मी आपलं म्हटलं जाऊ दे चला याचा अर्थ काय माका म्हणता पियो गेलो हा वाटलं की नाही खाली का तुमका काय हो बुवा वाटलं ना हो खाल्यावर का वाटला ना पटवून दिलं मग मी गेलेलो तू पटवून दे कशासाठी गेले मी किती वाजवलं आम्ही म्हणजे म्हणजे मी बाहेर राहिले म्हणजे पियो गेले काय बुवा तुम्ही अरे मगाशी काय गेलेला मगाची बाटल घेऊन अहो तुम लोक काय बघता म्हणजे मी पियो गेलोय अहो आमच्या कुटुंबात बुवा 27 म्हणतात कुटुंब एकत्र आम्ही दारू ह्यो विषयच नाही कळला पहिल्यापासून तुम्ही जे करतात ना म्हणजे उद्या पार काय दाब ह्याचा अर्थ लक्षात ठेवा मी म्हणते ठीक आहे चांगला कन्नड गाणं तुमका येता कारण ते तुम्हीच म्हणवता इंग्लिश गाणं तुमचाच विषय आहे आयुष्यात तुम्ही जिंदगीत खरोखर उद्या जर स्मारक बोला कन्नड पहिला लिहायचे निबंध तुमच्यावर खरोखर मी चिरो टाकीन म्हटलं तुझ्यासाठी एक ट्रीप पण माका दारू टाकला आणि दुसरी गोष्ट काय ते मी लिहूनच घेतलंय नाही काहीतरी माका बोलले ते विसरले मी अभंग चालू करूया हा जाऊ दे काय मगा तुमचं तर बोल म्हणून असा नको करू चिन्या मग अशी गप राहिले म्हटलं आता येऊन म्हटलं उद्या हुआ पेटू कर या अरे अहो मी या गजरात केले असते ना तर एवढ्यात बारीक म्हणजे झंगाटच आगत लागली असती पण मी कंट्रोल घेतलंय म्हटलं नको आपलीच गावातली माझ्या इकडेच मी राहा म्हणजे जास्त विषय आणि काय सांगता पारकर बुवांमुळे खरोखर पारकर बुवांमुळे आज बुवा नाव या 200% माझ्या काकासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा पण स्वतःचं अस्तित्व निर्माण बुवा खरं सांगते तुमका मी पूर्ण महाराष्ट्र या 7 वर्षात केलंय आज एखाद्या बुवा 4 बारी मिळतं ना नाकांद मिळता बुवा पण कोल्हापूर शावड्यात गेलंय महाबळेश्वरात गेलंय पुण्यात गेलंय आणि पूर्ण महाराष्ट्र फिरतय बुवा मोठे पण नाही आणि भीक मागून बारी अरे बुवा यांच्यासाठी ना हे माझे सगळे गाव यांच्यासाठी फुकट बारी करू शकतोय कारण यांच्यावरती माझा प्रेम आहे बुवा पैशात सगळ्या गोष्टी येत नसतात बुवा तू 10,000 घे नाही तर माका काय ते देऊ दे ह्याच्यात फरक ना 10,000 घेतलास म्हणजे मोठे सम्राट नाही बुवा काय दिलं लोक थांबली 4 तरी थांबली काय फक्त एक तुमका माहिती आहे वागदेकर बुवा कन्नड इंग्लिश म्हणू शकतात या झाला आणि तुमचा राहणीमान साधा असल्यामुळे तुमची भाषा तशी तुमच्या तिकडची असल्यामुळे लोक काहीतरी असतं हीच जर बारी दुसरं तुमच्या गावात असतं ना तर तुमका आडवा घातला नाही असतो आणि माका पेटवला नाही असतो ह्या असता प्रत्येक ह्या गावात म्हणजे बारी झालेले आहेत बुवा ह्याच्यावर तर तुम्ही मी बाहेर गेले म्हणून पिऊ असं डाग लावू नको म्हणून तुमका म्हटलंय पिणारे बुवा तुम्ही आणि आमका उगाचं नाव लावू नको बस एवढंच सांगतोय बाकी काय नाही आय लव्ह यू हा आणि जर अभंग बोला तर गवळणी मी पण बोलणार शेवटपर्यंत होऊ दे युट्यूब जाऊ दे तिकडे पेटत काय फरक पडत नाही अहो मी जर बोलले ना तर हे टेन्शन मध्ये येतं आयुष्यपत माझी बारी आहे ना मी फक्त बुवा निमित्त पण हे माझा सगळा संकेत खरोखर या भावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा अवधूत जोईल हा त्या खरा खोटा बोलणार नाही अवधूत जोईल प्रथमेश शेंडे आमचे भावे चिन्मय सगळे म्हणजे मी जर काय बोलले नाही ना की हे म्हणजे एका असं वाटतं की आज काहीतरी इले वाटतं मुडत नसतात त्यांचा म्हणून आता म्हटलं काय करूया जरा रक्त म्हटलं सळसळूया मग पेटवलं भावेश मध्ये अडवू हो दे ना पेटत कशा भीत कशा तू अरे कसली मारा कपडाची मारामारी काय घेऊन बसलोस तू मारामार झालं तर काकी निहतही बसले होत 1 2 3 4 5 6 आणि तिकडे 1 7 काय टेन्शन घ्यायचं ना आणि मी पॉइंट लिहून घेतलंय ना रे भरपूर काय काय माका निसतो उदय माका म्हणलं ढोरा सगळी बाहेर गेली डुकरा पण तिकडे पळाले माका एक सोळकेचा दिसला आयुष्य उदय 10,000 दिला उदय काय ह्या भजो कदम विचारे कधी असा केला येईल बालचंद्र केळुसकर बुवांका सांगा परत शिकवून गेलात तर पुढल्या रक शिकवू नको म्हणून सांगा पाटल्या रक शिकवा तर
तुझी योग्यता नाही बुवा, खरं सांगते तुका मी. म्हणजे मी तुमका, कारण तुम्ही माझ्यावर तोंडच्या सोडलात एखाद्या म्हणता उदय बुवाला सगळे भजन रसिक कंटाळले, केवढं मोठं गायक मस्त म्हणतील भजन करू, काय सांगता सगळे भजन रसिक उद्याला कंटाळले, माझी छान बारी झाली. असा कोण नसता. आडवं घातलं ना 2 मिनिटात, असंच जर गजरात घातले असते ना तर बारी गेलीच कडक. मी भिनारो बुवा नाही. आणि हा बघा आता बोलले ना मी ह्या बुवा उद्यापासून बारी घेणार नाही. मग यांच्या बरोबर हे काय गातात, ह्यो काय कन्नड करता, इंग्लिश काय, माका कसं कळणार? तुझा पुराण खायचा माका माहिती हा. ज्यावेळी 10 बारी होती त्यावेळी तुमचो माका एक्सपिरियन्स येत, कारण तुमचो सुपारीचो धंदो लोकांचो काय देणार, पण म्हणजे पैसो देणारच नाही, सगळे उदारी. परत का नाही खरो काजीचो पण व्यवसाय त्यांचो, काजीचो खरोखर काजी लोकांचे चोरून आणता पण लोकांना विकतात धंदो तो. म्हणून म्हणणं मी माऊली, मी या ठिकाणी मी भजन जास्त करत नाही, कारण मला वेळच नसतो. वेळ कसं असतो, रात्रीची काजी चोरूची काजी चोर घालायचो. म्हणून जे कपडे घालता त्याचा कारण आता सकाळी गेले की खय काजी आहेत तो बघणार, आता नाही. म्हणजे अशी यांची सवय. खोटा किती बोलायचा. माका म्हणता तुका काय, तुझो काय विषय आहे, तू 2000-3000 बारियो पारकर बुवाच्या ना पुस्तकावर तू खपतस या का, ह्यो विषय काय. पारकर बुवा माझे गुरुच, पण ह्यांका मध्ये आणूचा नाही. माझी तुमची बारी आहे ना, माझ्या पोटावर तू बस, मी घेऊ शकतोय तुका आडवो, कारण तू मस्तच दिसतच पण शिकलो. आई शपथ कान साफ करणे काय हो, डोळा देतो उघडा काय बघा हो, धापलेलो डोळो. आता ते का खाल्यावर का वाटता वाघ दे करा, मी वाघ. अरे वाघ कसलो, एक्सपिरियन्स घ्या, बाऱ्या घ्या, याच्या पुढे माझ्यावर बाऱ्या घ्या, मग बघते तुमका काय त्या नाही. पुराण उरलंय ना तर पारकर नाव ना जशाक तसो. आज बघा 10,000 घेतला, मी यांच्याशी लहान आहे, पण देते ना तोडीस तोड बारी. खरं सांगा तुम्ही, पण तुमका मी जिंदगीत खरं सांगते, चढवूचा विषय नाही, पण माझ्या फोंडा गावात किंवा महापुरुष प्रासादिक भजन मंडळ या मंडळात मी विसरणार नाही. तुमच्याकडे एकदा जोरात टाळ. रुपेश चव्हाण बुवा, मी नवीन होते त्या माऊलीन माका फोंड्यात दुर्वास गो माका कधी हो सांगलास तुम्ही आहे ना पिठाळला नाही, ह्यांका सांगला ते कधी पहिलं शोधून आणा. घरात गेलो ना तो माका माहितीच होतो. मी बुवा लक्षात ठेवा, बारी दुर्वास बरोबर बारी माझी झाली होती, चांगली बारी झाली. मी कधी असा बाबा माका पिठाळून घातला नाही, तुमका उगाच खोटा सांगतास काय, तुम्ही होताच काय 2000 बारी करते, तुमका माहिती आहेत काय, तुमच्या घरात तरी केलंय काय. ओ रडताच की नको, रडो नको वागदेकर बुवा रडो लागलो, नको रडो नको. गोळीओ घ्यावा हो, रक्तचलन व्हायच नाही, गोळीओ द्यावा, गोळीओ द्यावा कुडाळातलो. अरे माका पियोग जाता म्हणजे मी पितय, अरे पियाला नाही तरी मी पेवतोय, पण हे पिऊन पेवतात कोणी, पण पिल्या बिन पेवणं म्हणजे खायची गोष्ट आहे. ते तुम्ही सगळं 90 म्हणून बाल्य करतात, लोकांना गाडी घालतात ते चालतात. आणि बाबा मला म्हणतो नि संस्कार नाही, आई वडिलांना तुम्ही काय करत असाल घरात असं तुम्ही सांगतात, आणि लोके बोंका तुम्ही गाडी घातलास तेव्हा तुमचे संस्कार गेले काय. अरे भजनाचा वाटोळा केलास तुम्ही. आज तुमच्यामुळे उदय पारकर अरे तुरे तुमका करता ना, किंवा यंग जनरेशन जे बुवा करतात त्याचं कारण तुम्ही आहात, कारण भजनाचा वाटोळा तुम्ही केलात. जर तुम्ही केलाच नसताच ना तर ही परंपरा कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, दीपक चांद बुवा हे आपल्यातून निघून गेले, पण त्यांची आज आठवण येतं. त्यांच्याकडे एकदा जोरात टाळे वाजवा. आज या ठिकाणी खरोखर चांगली आहे ते संदेश वगैरे मिली चांगले भजन करतात बुवा, हे मूर्तिकार हा संदेश, बरोबर ना. अप्रतिम या ठिकाणी गणपतीचं काम आमचा संदेश करतो, एकदा जोरात टाळ्या त्याच्यासाठी होते. मूर्ती मी पण बनवतोय, मी हातान गणपती बुवा. तुझे ते कला सांगतं ना की इंग्लिश गाणं ह्यापेक्षा ना मी गणपती माती जो गोळो दिलस ना तो बसलस ना तसं गणपती मी घडू शकतोय. मोठे पण नाही हा, आता दिलंच तरी मातीचे चूल आमची आणा जा बघूया, आणि मध्ये हात लावू नको येते का तो. मग अँड खायचो कांदा घालते काय अँडला. ह्यो बिचारो 5-6 जणी बसली होत, काय करती म्हणती काय बुवा तो 10,000 दिला काय नाही, हँड आणि फॅड करू गेलो गुंडू थंड पाणी काय. आई शपथ मी आता याच्या पुढे शिकणार, मग उद्या माझ्यावर बंदी येणार, उद्या पार मी सांगणार वागदेकर बुवा माझे गुरु आहेत, तर त्यांनी कन्नड आणलं, उद्या मी कपडे घालून नाचणार भजनात करणार वाटोळा झालेला.
तुका सिनियर बुवा भालचंद्र केळुसकर खरोखर फाटल्या जरा शिक पुढल्या रंग नको कळलं कसं वाटलं गारगार वाटलं ना बुवा मी पियाला गेलो वय 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 माझी माहिती मग ती बोलायची सांगतं का बोल नंतर मी पण बोलणार हा बोलत तर जाऊचा बघूया बारीक घेणार ना पुढे सर्व काय करूचा? हा, मग हा. बोल. म्हणजे भीतास अहो याची कातवण मध्ये बाहेर झाली गुंडू वागदेकर आणि उदय पारकर झाली वर्षानंतर आज बसले आणि सुद्धा हिनी सेटिंग लावला नाही वागदे तुमच्यावर बारी करू तुम्ही वर्षाक ना बुवा मी 70-80 बारी कर तुमच्यावर भीक मागवायची माका वेळ नाही येणार सगळ्या बरोबर बारी केली मुंबईत सगळा पार केलेला मुंबईत तुमच्यावर कशा अवलंबून राहील वर्षाक तुमच्यावर कधी एक बारी असणार पण वर्षाक 70 बारी करताय दुसऱ्या बुवान बरोबर कळला तुमका वागदेकर गुंडू ह्याच्याशिवाय तुमच्या बारी नाही हा म्हणताय टपूया कंटाळी लोक बघ हा कंटाळी बडबड तुझा. नाही नाही ऐक बुवा लक्षात ठेवा कंटाळले नाही तुका जीवा कंटाळलेली माका नाही मगाशी काय आलं काकी जायत होती मी काकी सांगले जरा थांब माझा ऐक म्हणून काकी थांबलेली आहे मग काकीसाठी एक गाणं म्हणतोय मी ती बघा ती आजी दिसते हसतात हा नाही ती काकी आहे तिकडे बसली ती आजी की नाही म्हटलं तरी 70 वर्षाची माझी या ठिकाणी आजी बसली तिच्याकडे एकदा जोरात टाळी वाजवा हे असतं बुवा म्हणजे तुमका बोललाय त्याचो राग इलो पण माका ज्यावेळी बोलला त्यावेळी मी किती माका कसा अक्षरशः मी मंडळीकडे बघितलं टेन्शन मध्ये येईल म्हटलं आता घालाय तो म्हटलं काय ते होऊन झाला भेटली वारी पमरी निरेसा लक्षात ठेवा तुम्ही सांगतास प्रूफ दे मग मी गेलेलो बाहेर त्याचं पण प्रूफ दे नंतर पुढचा दुसरा काहीतरी नवीन बोल तोच विषय गिरवीत बसायचो नाही पहिला तुम्ही विषय काढलेला आहे मी काढलाय नाही अमेरी निरेसा सारे माप निपमरे पमरी निरेसा एगा एगा विठा बाई माझे पंढरी ते आई एगा एगा विठा बाई माझे पंढरी ते आई एगा एगा विठा बाई माझे पंढरी ते आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा 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 तुझ्या चरणाची तुझ्या चरणी नाचावे तुझ्या अंगानी नाचावे तुझ्या चरणी नाचावे तुझ्या अंगानी नाचावे तुझ्या चरणी नाचावे तुझ्या अंगानी नाचावे तुझ्या चरणी नाचावे तुझ्या अंगणी नाचावे बाई माझे बाई माझे माझा रंग तुझे गुणी म्हणे ना मायाची जडी म्हणे ना मायाची जडी
म्हणे नाम याची जणी बाई माझे